नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की DMER फार्मसिस्ट पदाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागणार नाही. या कागदपत्रांची तुम्हाला व्यवस्थित घरी काय करायची आहे, जोडणी करायची आहे आणि पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला कागदपत्र तुम्हाला काय करायचे आहेत, सोबत घेऊन जायचं आहे. कारण की लवकरच आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला DMER करून तुमच्या एकतर मोबाईलवर मेसेज येईल किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मेल ID वर मेल येईल किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पोस्टल ॲड्रेसवर, म्हणजे जे ॲड्रेस तुम्ही दिलेला आहे त्या ॲड्रेसवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्रसुद्धा येऊ शकते की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे. ओके, तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर DMERचं तुम्ही डिटेल नोटिफिकेशन जे होतं स्टार्टिंगला आलेलं ते जर तुम्ही चेक केलं तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे असं एक ऑप्शन दिसून जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे सर्टिफिकेटचं काय आहे, त्यांनी एक पूर्ण पॉईंटच दिलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये काय आहे, कॅन्डिडेट विल हॅव टू प्रोड्यूस फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन process and at the time of joining candidate will have to submit a set of self attested photocopies of the original certificate. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील तेव्हा तुम्हाला हे जे दिलेले डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला तिथं द्यायचे आहेत. ॲज वेल ॲज तुम्हाला जॉईनिंग जेव्हा करणार तुम्ही तेव्हा सुद्धा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, द्यायचे आहेत. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला द्यायच्या आहेत. मग कोणकोणते डॉक्युमेंट, तर बघा पहिला जो डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो तर तो आहे, तुम्हाला सर्वांना त्यांना फॉर्म भरताना सांगितलं होतं काय, तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. म्हणजे आपण इंडियन असण्याचं जे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला लागणार. किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नसेल तर व्हॅलिड पासपोर्ट. आता व्हॅलिड पासपोर्ट कधी भेटतो आपल्याला, फॉरेनला जाण्याचा पासपोर्ट कधी भेटतो, जेव्हा आपण इंडियन नॅशनॅलिटी असणार त्याच्यावर सुद्धा आपली नॅशनॅलिटी मेन्शन असतं. त्याच्यामुळे व्हॅलिड पासपोर्ट सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टार्टिंग नॅशनॅलिटी ॲज इंडियन. किंवा मग तुमची जी TC आहे, पण TC कशी, ज्या TCवर स्टार्टिंग असलेली पाहिजे काय की ॲज अ इंडियन म्हणून अशी स्टार्टिंग असली पाहिजे. ओके, तुमच्या TCवर तुमचं नेम वगैरे असतं ना, सगळं डिटेल असतं, तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता नॅशनॅलिटी म्हणून. एक म्हणजे नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट, दुसरं म्हणजे ऑरमध्ये तुम्ही व्हॅलिड पासपोर्ट देऊ शकता. किंवा विद्यार्थ्यांनो तिसरं म्हणजे तुमची TC देऊ शकता, त्याच्यामध्ये नॅशनॅलिटी ॲज अ इंडियन असं मेन्शन केलेलं असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तिथं द्यावं लागेल ओरिजिनल. ओके, ओरिजिनल सुद्धा आणि फोटोकॉपी सुद्धा सेल्फ अटेस्टेड. आता डोमेसाईल म्हणजे काय, तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचा काय असता पुरावा असतो, तर डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा मॅन्डेटरी आहे, तुम्हाला लागणार म्हणजे लागणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा SSC पासिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट ॲज अ प्रूफ. बघा तुमची जी 10वीची बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण, त्याला सनद म्हणतो, त्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो किंवा पासिंग सर्टिफिकेट म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. तर हे तुम्हाला तिथं काय करावं लागतं, द्यावं लागतं का, ॲज अ प्रूफ म्हणून. कशाचं, तर बर्थचं. काय, ॲज अ प्रूफ म्हणून बर्थचं, कारण की त्याच्यावर तुमच्या जन्मतारीख मेन्शन असते. नाही तुम्ही बघा तुमचं जे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते. त्याच्यामुळे बर्थचं प्रूफ म्हणून तुम्हाला एक तर तुमचं बोर्ड सर्टिफिकेट 10th 10वीचं किंवा विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर बर्थ सर्टिफिकेट असतं ते तुम्ही देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा HSC सर्टिफिकेट ॲज पर मिनिमम इलिजिबिलिटी फॉर अप्लाइड पोस्ट. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं 12वीचं पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट म्हणत नाहीये मी, मार्कशीट तर लागणारच, पण पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय, तर हे बोर्ड सर्टिफिकेट असतात, सनद म्हणतो आपण त्यांना. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा जर असेल तुमचा, म्हणजे तुम्ही D.Pharm झालेले असाल तर विद्यार्थी मित्रांनो पासिंग सर्टिफिकेट म्हणजे डिप्लोमा सर्टिफिकेट एक असतं की तुम्ही डिप्लोमा पासआउट केलेला आहे आणि तुम्हाला एवढे पर्सेंटेज असं एक पासिंग सर्टिफिकेट. रजिस्ट्रेशन म्हणत नाही मी, पासिंग सर्टिफिकेट म्हणत आहे, ते त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, तर ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, द्यावं लागेल. आणि डिग्री असेल तर डिग्रीचं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळतं आहे की नाही, ते सुद्धा द्यावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फॉर रिक्रुटमेंट म्हणून असून एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑल मार्कशीट. याच्यामध्ये काय आहे, ऑल मार्कशीट म्हणजे तुमच्या डिप्लोमाच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, डिग्री असेल तर 4 वर्षाचे जे ॲन्युअल पॅटर्न असेल तर ॲन्युअल आणि सेमिस्टर पॅटर्न असेल सेमिस्टरच्या सगळ्या. ओके, विथ इन्क्लुडिंग फायनल इयर असो. त्यानंतर 10वीची सुद्धा 12वीची सुद्धा हे सगळ्या मार्कशीट तुम्हाला ओरिजिनल ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथं फोटोकॉपीमध्ये दाखवावं लागतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
किंवा लायसन्स किंवा रिसिप्ट विथ द रिसेंट रिन्युअल डेट ऑफ द रिस्पेक्टिव्ह काउन्सिल. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फार्मसिस्ट असल्याचा मेन पुरावा जो आहे ना आपला, तर तो असतो फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन. म्हणजेच आपली स्टेट फार्मसी काउन्सिल जे आहे, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल, तर त्याचं रजिस्ट्रेशन. मग ते रजिस्ट्रेशन कोणतं असू शकतं? आपलं लायसन. ओके, मग लायसन किंवा ते रिन्यू केल्याच्या रिसिप्ट वगैरे, म्हणजे आपलं फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाईल PPP असतं, तर त्याचं सुद्धा रिन्युअल जरी असलं तरी पण ते चालेल. म्हणजे 2-3 गोष्टी तुमच्या असायला पाहिजे. तिन्ही असल्या तर खूपच चांगली गोष्ट. पण रजिस्ट्रेशन तर पाहिजेच. PPP एकदाच एक्सपायर झालेलं असेल तर मला वाटते PPP बघतील की नाही याचं म्हणजे गॅरंटी नाही. आमचं तर बघितलं नव्हतं PPP वगैरे, पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापाशी असायला पाहिजे लेटेस्ट डेटचं रिन्यू असलेलं, कारण की PPP हे 5 वर्षाला रिन्यू करावं लागतं. ओके, तर हे गोष्टी असायला पाहिजेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ॲनेक्स F मध्ये दिलेलं. आता हेच जर नोटिफिकेशन तुम्ही डिटेल बघितलं खाली स्क्रोल करून, तर याच्यातनी ॲनेक्स F मध्ये पूर्ण मेडिकल सर्टिफिकेट जे आहे तर त्याचा फॉर्मॅट दिलेला असेल. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे. तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तिथला काय, तर सिव्हिल सर्जनचं. ओके, तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला ते. त्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सगळ्यात महत्त्वाचा, इफ अप्लिकेबल. म्हणजे तुम्ही जर तुमच्या कॅटेगरीमधून अप्लाय केला असेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीचं आरक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थी नॉन क्रिमिलियर, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमची कास्ट व्हॅलिडिटी, या सगळ्या गोष्टी लागतील. याच्यामध्ये 1 नंबरला त्यांनी दिलेलं कास्ट सर्टिफिकेट, 2 नंबरला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ अवेलेबल जर असेल तर, नाही तर तुम्ही नंतर सुद्धा देऊ शकता. पण कास्ट व्हॅलिडिटीच, कास्ट सर्टिफिकेट तर लागणारच, मेंडेटरीच आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर. आता इथं विद्यार्थी मित्रांनो बघा, नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला लागणार आहे? नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर कोणाकोणासाठी बघा, नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला लागणार? तर VJA वाल्या स्टुडंटसाठी, NTB वाल्या स्टुडंटसाठी, NTC वाल्या स्टुडंटसाठी, NTD वाल्या स्टुडंटसाठी, OBC, SBC आणि फॉर वुमन क्लेमिंग 30% वुमन रिझर्वेशन. ओके, या सगळ्यांसाठी काय लागणार आहे? नॉन क्रिमिलियर. बघा, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड अप टू 31/3/2024. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर तिथं लागेल. जर डेट एक्सपायर झालेली असेल तर कदाचित तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काढू शकतील, त्यांनी इथं दिलेलं आहे. ओके, तर तुम्हाला व्हॅलिड असलेलं, मी पहिल्यांदाच फॉर्म जेव्हा भरत होते तुम्ही सगळ्यांना विचारत होतो की तुमचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर असेल तेच टाका, नाही तर 2-3 दिवस थांबा आणि जी रिसिप्ट आहे त्याचा नंबर टाका, म्हणजे ते त्या व्हॅलिड डेटमध्ये येऊन जाईल. ओके, पण आता इथं व्हॅलिड मागितलेलं आहे त्यांनी. त्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी, EWS सर्टिफिकेट असतात ते EWS कॅटेगरीवाले ते सुद्धा देऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॅरल रिझर्वेशन आहेत, जसं की PAP, PWD, PT, EQA सर्टिफिकेट, स्पोर्ट पर्सन, एक्स सर्व्हिसमॅन, ऑर्फॅन, सगळे जे पॅरल रिझर्वेशन तुम्ही आता बघितलं, पार्ट टाइम जॉब असणारे आहे की नाही आपलं येत आहे ते सध्या, अंशकालीन वगैरे, किंवा हँडिकॅप स्टुडंट किंवा अर्थक्वेकवाले विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपले स्पोर्ट पर्सन असतो, या सगळ्यांसाठी ते स्पोर्टचं जे नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं द्यावं लागेल. ओके, नंतर सर्टिफिकेट ऑफ वार्ड ऑर फार्मर हू कमिटेड सुसाईड. आता हे जे आहे, ज्यांच्या विद्यार्थ्यांच्या शेतकरी असतील त्यांच्या वडिलांनी ज्यांनी सुसाईड केलं असेल तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो. जेव्हा सारखे मार्क वगैरे असतात ना, तर तेव्हा सुसाईडल म्हणजे सुसाईड केलेला जो वडील आहे त्याचा जर मुलगा असला आणि त्याला 2 विद्यार्थ्यांना सारखे मार्क असतील तर सुसाईड केलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे त्या वडिलाच्या मुलाला काय भेटेल, तिथं चान्स भेटू शकतो. ओके, तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी. फॉर एक्झाम्पल, जे सध्या नोकरीवर आहेत त्यांना जर नोकरी करायची असेल तर मग सध्याची म्हणजे त्यांना ही सोडून ती करायची असेल तर अगोदरची जी ऑथॉरिटी आहे किंवा जे जिथेही ते काम करतात, फॉर एक्झाम्पल आता आपलं समजा स्टेट गव्हर्नमेंट आहे, आपण समजा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असो, आपल्याला इकडे यायचं, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी ऑथॉरिटी असेल तिथली ऑफिस, तिथले आपल्याला नो ऑब्जेक्शन फॉर्म लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर टू क्लेम एज रिलॅक्सेशन फॉर वार्ड नॉमिनी बाय फ्रीडम फायटर, हे दुसऱ्या गोष्टी आहेत, यांचा काही विशेष नाही. ओके, तर एवढ्या प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो सर्टिफिकेट जे आहेत ते तुम्हाला लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची नॅशनॅलिटी, त्यानंतर डोमेसाईल, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑल मार्कशीट तुमच्या. ओके, त्यानंतर सर्टिफिकेट्स म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण त्यांना, डिप्लोमा सर्टिफिकेट वगैरे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं त्याला आपण काय म्हणतो रजिस्ट्रेशन महत्त्वाचं म्हणजे. त्यानंतर रिझर्वेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय तर NCL नॉन क्रिमिलियर, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही नंतर देऊ शकता. तसंच मग आपले जे MSCIT सर्टिफिकेट वगैरे हे सुद्धा आपण नंतर देऊ शकतो. तर एवढे डॉक्युमेंट विद्यार्थी मित्रांनो मेंडेटरी आहेत, हे तुम्हाला सर्व घेऊन जायचे आहेत. ओरिजिनल आणि अटेस्टेड कॉपी
म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा 1-2 बंच न्यायचे आहेत, अटेस्टेड करून सेल्फ अटेस्टेड, आणि जेव्हा जॉईन करसाल तेव्हा सुद्धा तुम्हाला ऑफिसमध्ये सबमिट करण्यासाठी लागतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो सगळे डॉक्युमेंट्स आपण इथे काय केलेले आहे, डिस्कस केलेले आहे. अजून तुम्हाला जर काही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता 8007119214 या नंबरवर. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.